काय तुम्ही सुद्धा नेहमी मुरमुऱ्यांपासून चिवडाच बनवतात? त्या मुरमुऱ्यांचं दुसरं काहीच बनवत नाही? तर चला मग आज आपण त्याच मुरमुऱ्यांपासून 10 मिनिटात तयार होणारा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 10 मिनिटात तयार होणारा झटपट असा मुरमुऱ्याचा डोसा बनवण्यासाठी येथे मी 2 वाटी मुरमुरे घेतले आहे. आता आपण चिवड्यासाठी ज्या मुरमुऱ्यांचा वापर करतो त्याच मुरमुऱ्यांचा आपण वापर करत आहे. आता आपण हे मुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. 2 वाटी मुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे मुरमुरे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. मुरमुरे मिक्सरमध्ये दळून झाल्यानंतर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेऊ. ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी 1 वाटी रवा मोजून घेतला आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेऊ व हे सर्व पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊ. हे सर्व दळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ व अर्धी वाटी दही टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा ही मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपले डोस्यांसाठी लागणारे पीठ बनून तयार आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी नाश्त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले डोशांसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे. आता आपण डोसे बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर बनवून घेतलेले डोशाचे पीठ टाकून घेऊ व डोसा पसरवून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. डोसा चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या डोशाच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या डोश्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपला डोसा वरच्या बाजूने एकदम कोरडा असा झाला आहे. आता आपण हा डोसा एका बाजूने पलटी करून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपल्या डोशाला छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा 1 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून घेऊ. 1 मिनिटांनंतर आता आपला डोसा दोन्ही बाजूने छान असा भाजला गेला आहे. आता आपला गरमागरम असा मुरमुऱ्याचा डोसा बनवून तयार आहे. मुरमुऱ्याच्या डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.